नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकसभेच्या निवडणुकीला 7 ते 8 महिने कालावधी आहे. मात्र निवडणुकीच्या तयारीसाठी महानगरपालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे महानगरपालिका व्याप्तीतील BLO व अंगणवाडी शिक्षिकांना घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यासाठीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. निवडणुका दूर असल्या तरी महापालिकेने आतापासूनच कंबर कसली आहे. बेळगाव शहर व उपनगरामधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस डोकेदुखीची ठरत आहे. त्याचा परिणाम उद्योग व व्यापार क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर होत असून शहरातील वाहतूक कोंडी व बॅरिगेड संदर्भात ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे शुक्रवारी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. हेस्कॉम कडून विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याने रविवार दिनांक 30 रोजी शहरातील दक्षिण भागातील काही ठिकाणचा विद्युत पुरवठा बंद केला जाणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा ठप्प राहील. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉम कडून करण्यात आले आहे. मध्यवर्ती बस स्थानकाकडून खडे बाजारकडे येणाऱ्या या रस्त्याच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या CD वर्कला भगदाड पडले आहे. या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. यातच हा मोठा खड्डा पडल्यामुळे त्या ठिकाणी रहदारी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. मात्र यामुळे अडथळा निर्माण होत असून तातडीने त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. महानगरपालिकेने BLO साठी मतदार नोंदणीसाठी प्रशिक्षणाचे शुक्रवारी आयोजन केले होते. परंतु सरकार तसेच उच्च न्यायालयाने शिक्षकांना BLO कामातून सुटका दिली असताना महापालिका मात्र कामावर झुंपत असल्याचा आक्षेप घेत सरकारी शाळांमधील शिक्षकांनी प्रशिक्षणावर बहिष्कार घातला. त्यामुळे कुमार गंधर्व रंगमंदिर येथे बराच काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. उडुपी येथील खासगी पॅरामेडिकल कॉलेजच्या शौचालयात विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ काढण्यात आले आहेत. ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय लांछनास्पद आहे. त्यामुळे राज्य सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कचेरी रोडवरील जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर गटारीवरील स्लॅब फुटल्याने कार्यालयाला ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. याकडे अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. अपघात घडल्यानंतर अधिकारी जागे होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोखंडी सळ्या उघड्यावर असल्याने नागरिकांच्या पायाला लागण्याचा धोका आहे. वाहने पार्क करण्याचीही गैरसोय झाल्यामुळे कार्यालयाच्या आवारात तसेच रस्त्यावर पार्किंग करावे लागत आहे. 12वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. सरकारच्या आदेशानुसार कर्नाटक शाळा परीक्षा व मूल्य निर्णय मंडळाने 2023 साली दुसरे विशेष पुरवणी परीक्षेला बसण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. 21 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी नाव नोंदणी करू शकतात. परीक्षेचे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पावसाचा जोर कमी होऊन पुराचा धोका टळल्यामुळे सर्व शाळा शुक्रवारपासून पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सर्व शाळांचे वर्ग पूर्ववत भरले. शाळा व परिसर मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. बेळगाव तालुक्यातील मारिहाळ ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी गिरिजा शिवनगौडा पाटील आणि उपाध्यक्षपदी तौसिफ अल्लाउद्दीन फणीबंद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून पशुवैद्याधिकारी आनंद अण्णासाहेब पाटील यांनी काम पाहिले. गेले 2 आठवडे निपाणी शहर व परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्याचबरोबर धरण आणि पाणलोट क्षेत्र असणाऱ्या भागात पावसाचा जोर वाढल्याने तालुक्यातील वेदगंगा व दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिणामी निपाणी तालुक्यातील लहान मोठ्या एकूण 8 पैकी 6 बंधाऱ्यांवर पाणी असून या मार्गावरील वाहतूक बंद आहे. दरम्यान गेल्या 2 दिवसात तालुक्यातील एकूण 9 घरांचे नुकसान झाले आहे.
निप्पाणी तालुका तहसीलदारपदी मुझफ्फर बळीगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या महसूल खात्याचे सचिव GN सुशील यांनी शुक्रवारी या संदर्भातील आदेश जारी केला. या आदेशानुसार राज्यातील विविध ठिकाणच्या 45 तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. बळीगार हे विधानसभा निवडणूक काळात सध्या कागवाड येथे तहसीलदार म्हणून सेवा बजावत होते. राज्यातील खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळांना सन 2023-24 सालामध्ये शाळा सुरू करण्यास मंजुरी देण्यासाठी तसेच दिलेली मंजुरी नूतनीकरण करण्यासाठी अर्ज करण्यास 17 जुलै ते 11 सप्टेंबर अखेर मुदत देण्यात आली आहे. शाळा शिक्षण खात्याच्या बेंगळूर येथील आयुक्त कार्यालयातून याबाबत अधिकृत आवाहन करण्यात आले आहे. दड्डी भागातील अनेक बंधाऱ्यांची जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी पाहणी केली. घटप्रभा नदीची पाण्याची पातळी वाढत चालली आहे, त्यामुळे पाणी बंधाऱ्यावरून वाहत आहे. अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर घटप्रभा नदीवर असणाऱ्या दड्डी, मोदगे, शट्टीहळ्ळी व सलामवाडी बंधाऱ्याची पोलीस अधिकारी डॉ. संजीव पाटील, उमेश सिद्धनाळ यांनी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी बंधाऱ्यावरून मार्गक्रमण करू नये असे सांगितले. चिकोडी शहरातील तालुका सरकारी रुग्णालयाला लागलेल्या गळतीमुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. चिकोडी शहरातील तालुका इस्पितळात रोज विविध तालुक्यातील शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. दरम्यान शनिवारी पावसामुळे रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील छताला गळती लागून पाणी टिपकत होते. विशेष म्हणजे या मजल्यात प्रसूती व शस्त्रक्रिया विभाग असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. कोगनोळीसह परिसरात गेल्या 10-12 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून कोगनोळीसह हंचिनाळ, KS, सुळकूड, करनूर, वन्नूर, सुळगाव आदी गावातील नदीकाठावरील ऊस, सोयाबीन, भुईमूग पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शाळेचे छत आणि भिंत अचानक कोसळण्याची दुर्घटना खानापूर तालुक्यातील बॅडरट्टी येथे घडली आहे. विद्यार्थी प्रार्थनेसाठी गेल्याने वर्गखोली रिकामी होती, त्यामुळे अनर्थ टळला. यापूर्वी ग्रामस्थांनी दुरुस्तीची मागणी केली होती, पण शिक्षण अधिकाऱ्यांकडून कानाडोळा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.